सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारेच जण सज्ज झालेत. यानिमित्त मेजवानीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र या कार्यक्रमांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. अवैध मद्यसाठा आणि त्याची वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं आजपासून 5 जानेवारीपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं 7 सीमा तपासणी नाक्यावर तपासणी केली जाणार आहे. तसंच 9 भरारी पथकांचीही करडी नजर असणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून 31 डिसेंबर साजरा करावा असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केलंय. 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला 9 वर्ष साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नियंत्रण ठेवण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एकूण 9 पथकं तयार करण्यात आलेली आहेत. या 9 पथकामध्ये 7 कार्यकारी घटकांची पथकं आहेत व 2 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच परराज्यातील मद्य आहे, या परराज्यातील मद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागात जिल्ह्यातून जे मार्ग येतात त्या मार्गावर आपण 5 तात्पुरते तपासणी नाके नियुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर 2 कायमस्वरूपी तपासणी नाके हे सुद्धा कार्यरत आहेत. तसेच 9 वर्ष साजरा करण्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तर सर्व आयोजकधारकांना विनंती करण्यात येते की अशा ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करत असताना आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 1 दिवसीय पार्टी परवाना घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या पार्ट्यांच्या अनुषंगाने ज्यांनाही मद्यसेवन करायचे आहे या मद्यसेवन करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 1 दिवसीय पिण्याचे परवाने किंवा पिण्याचे परमिट हे 1,90,000 परमिट आपण पूर्ण जिल्ह्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे जर आपल्याला विनापरवानगी जर पार्ट्यांचे आयोजन केलेले कुठे निदर्शनास आल्यास अथवा बनावट किंवा अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आपल्याला निदर्शनास आली तर या विभागाचे टोल फ्री क्रमांक व व्हॉट्सॲप क्रमांक आहेत. त्या टोल फ्री क्रमांक आहे 1800-233-9999. मी परत एकदा रिपीट करते. टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8422001133. या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. 31च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी 1,90,000 1 दिवसाचे मद्यसेवन परवाने वितरित करण्यात आलेत. कुठेही अवैध मद्य वाहतूक, साठा अथवा विक्री होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.